राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेगाव मतदारांचं आभार मेळावा या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे लाडके माजी खासदार आदरणीय आढळराव दादा, व्यासपीठावर भीमाशंकर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आदरणीय बेंडे नाना, आमच्या गटाचे नेते आदरणीय प्रकाश बापू पवार, ज्यांची नव्यानेच जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवड झाली असे विष्णू काका हिंगे, आमच्या केशवताई पवार, माऊली अप्पा गावडे, विवेकदादा वळसे पाटील, नवीन निवडून आलेले सर्व जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य आणि त्यांना निवडून आणणारे सर्व तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो, खरं पाहिलं तर मी माझ्या आधी माताजी पोखरकर साहेबांनी सांगितलं की उमेदवार कसा असला पाहिजे आणि कशी पद्धत वापरली पाहिजे, परंतु सगळं काही करून नव्हतं. सुखात जातो, दुःखात जातो, विकास काम करतो, पण कधी कधी एखाद्या गटात असं वाटतं की आपण कमी पडतो. याचं कारण अजूनही आम्हाला मिळालं नाही. आमच्या भागातली निवडणूक फार अवघड आहे. तुमच्या भागात अतिशय चांगली निवडणूक आहे. आंबेगाव तालुक्यातली जनता अतिशय सुजाण आणि सुज्ञ आहे. आमच्याकडची लोक चांगली आहे. माझ्याही गटातले तीनही उमेदवार या ठिकाणी निवडून दिले. या ठिकाणी मला एवढंच सांगावंसं वाटतं की नवीन आलेले जिल्हा परिषद सदस्य असेल, पंचायत समिती सदस्य असेल, यांनी एवढं मतदारसंघात काम करावं लागतं की येणारा पुढचा उमेदवार हा सरळ निवडून आला पाहिजे. मग विकास काम असेल, लोकांच्या सुखदुःखात जाणं असेल, आणि अडचणीत जाणं असेल, स्वतःचा वेळ द्यावा लागतो, मतदारसंघात थांबावं लागतं. कारण रचनाच अशी केलेली असते की ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, नंतर पंचायत समिती सदस्य आणि जेडपी सदस्य, नंतर आमदार, खासदार, अशा अनेक ही रचना असते तळागाळातून काम करण्यापासून. मग त्या ग्रामपंचायत सदस्याला बरोबर घ्यावं लागतं, सरपंचांना बरोबर घ्यावं लागतं, पंचायत समिती सदस्यांना बरोबर घ्यावं लागतं, मग जेडपी सदस्य, असे अनेक एक यंत्रणा असते आणि यातून आपण काम करावं लागतो. मी माझ्या गटात अनुभवलं की मी जिल्हा परिषदमध्ये असताना माझ्यासोबत विवेकदादा वळसे पाटील त्या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून होते. प्रचंड काम करण्याची संधी दादांच्यामुळे मिळाली. एकदम शांत आणि संयमी स्वभावाचे उपाध्यक्ष म्हणून त्या पुणे जेडपीला लाभले आणि नेहमी दादांना एखादा कागद घेऊन गेला का ते आपले हा म्हणायचे, पण द्यायचे काम मला, चला बाबा गट्टा इकडून पुढे जास्त लोक येत नाही, ताई एकट्याच मागणी करतात. अनेक कामं दिली, जिथं कमी पडत तिथं साहेबांनी दादांनी मदत केली. एवढी विकास कामं 50-60 कोटीची कामं केली. गट असा सरळ सुद्धा सारखा होता की आता उद्या निवडणूक लागली तर सगळे तीनही उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे येतील. परंतु मध्ये 1-2-4 वर्ष गेलं आणि आम्ही जरी लोकांच्या सुखदुःखात जात होतो, परंतु आमच्या कामावर सगळ्या लोकांनी त्याच्यावर विरजण घातलं. कुणीही कामाचा विचार केला नाही. त्या इलेक्शन मध्ये कुणीही म्हटलं नाही की हा रस्ता आमचा झाला, तो राहिला. कुणी कामही मागितली नाही. आम्ही फक्त लोकांना जाऊन हात जोडले. परंतु मग हे का झालं? हे 2-4 वर्षात आमचं आणि लोकांचं एक संवाद कमी झाला असं मला वाटतं की आम्ही बी माझी झाल्यानंतर थोडंसं जायचं कमी केलं. असं व्हायला नाही पाहिजे. लोकांच्या टचमध्ये राहायला पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण लोकांच्या टचमध्ये राहतो त्यावेळेस लोक नक्कीच मदत करतात, त्यात शंका नाही. मी जेवढे उमेदवार निवडून आले त्यांचं तर खरंच मनापासून आभार व्यक्त करेन. आणि जे पडले त्यांनी पण खचून जाऊ नका. आपण कुठं कमी पडलो, आपण का कमी पडलो याचं थोडं आत्मपरीक्षण करा. भविष्यात नक्की साहेब सगळी मंडळी तुमच्या पाठीशी आहे आणि भविष्यात ती संधी मिळेल. चांगलं काम करा, पक्षाशी एकनिष्ठ राहा, साहेबांशी एकनिष्ठ राहा. एकनिष्ठपणाने राहिले तर संधी ही मिळाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही सगळ्यांनी चांगलं काम केलं. आमच्याही गटात तीनही उमेदवार हे चांगले त्या ठिकाणी बहुमताने निवडून दिले. आमचा जेडपीचा उमेदवार तर 19,600 मतांनी निवडून आला, म्हणजे जवळजवळ 19,600 मतांनी. आमचे पंचायत समितीचे दोन्ही उमेदवार 4-4, 5-5 हजार मताने निवडून आले. तुमच्याकडे सुद्धा चांगलं मताधिक्य दिलं. एखादा उमेदवार 1 मताने जरी निवडून आला तरी तो जेडपी सदस्य आणि पंचायत समिती सदस्य असतोच. असं काही नाही की खूप जास्त मताने निवडून आला म्हणजे कमी मतावाल्याची किंमत कमी. तिथं जेडपीत गेला तुम्हाला कोणी विचारत नाही तुम्ही किती मताने निवडून आले. तुम्ही निवडून आले, तुम्ही जिल्हा परिषदेचे सदस्य झालात, फक्त तुम्ही जाऊन जनतेच्या टचमध्ये राहा, लोकांचं काम करा, आपल्या नेत्याचे सूचनेचं पालन करा, पक्षाचं पालन करा, सगळ्यांना बरोबर घ्या. एवढं करा. जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आलेल्या सदस्यांना मनापासून शुभेच्छा देते. आपण सगळ्यांनी उद्या शिवरात्र आहे, भीमाशंकरच्या चरणी एकच प्रार्थना करू की हे महादेवा, आमच्या
शिरूर आंबेगावला विवेकदात्याच्या रूपाने अध्यक्ष पद मिळू दे ही अपेक्षा व्यक्त करते आणि या ठिकाणी थांबते. धन्यवाद.